सिंहगड रस्त्यावर दारूच्या नशेत अल्पवयीन मुलांनी वाहनांची तोडफोड करून दहशत माजवल्याच्या प्रकरणात सिंहगड रोड पोलिसांनी ऐतिहासिक कारवाई केली असून अल्पवयीन मुलांना दारू देणारे नशाबार सील केलेत। तसेच बार मालक, मॅनेजर, बार काउंटर, दारू देणाऱ्यासह त्या अल्पवयीन मुलांच्या आईवडिलांना गुन्ह्यात आरोपी केलाय। त्यामुळे पुन्हा बार मालकांचे धाबे दणाणलेत। गाजलेल्या पोर्शे अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी पब चालकांवर कारवाई केली होती। तसेच अल्पवयीन मुलांना दारू न देण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसात वाहन तोडफोड, दहशत माजवणं, आर्म ऍक्ट नुसार गुन्हा नोंदवत 2 अल्पवयीन मुलांसह एका आरोपीला अटक केली होती। गुन्ह्यात जे कायदा कलम 75 नुसार अल्पवयीन मुलांचे वडील धर्मा सरोदे, दुसऱ्या एका मुलाची आई, तसेच जे कायदा कलम 77 नुसार नशाबारचे मालक, चालक, तसेच बार मॅनेजर अनिल सूर्यवंशी, बार काउंटर विनोद कांबळे, दारू विकत घेऊन देणारा कालिदास नायकवाडी यांचा गुन्ह्यात समावेश करण्यात आलाय। 2 दिवसांपूर्वी 2 अल्पवयीन मुलांसह त्याच्या साथीदारांनी हिंगणे खुर्द येथील तुकाईनगरमध्ये आम्हीच या भागातील भाई म्हणत गोंधळ घालत 20 ते 22 वाहनांची तोडफोड केली होती, तर एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला होता। या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी अल्पवयीन मुलांना पकडले होते, तर त्यांचा साथीदार साई उमाप याला अटक केली होती। पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास केल्यानंतर चौघांनी दारू प्यायले असल्याचं समोर आलं होतं। चौकशीत या तिघांनी वडगाव येथील हॉटेल नशा बारमधून दारू घेतली, त्यानंतर ते दारू प्यायले असल्याचं समोर आलं। त्यानंतर त्यांनी दहशत माजवून वाहनांची तोडफोड केली असल्याचं समोर आलं। त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर माहितीवरून चौकशी केली। नंतर बार मालकांसह मॅनेजर आणि दारू देणाऱ्यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आलाय। पोलिसांनी मॅनेजर, दारू देणारा आणि बार काउंटर यांना अटक केली आहे, तर बार मालक पसार झालाय। वाहन तोडफोड करणारे दोन्ही अल्पवयीन मुलांच्या वडिलांना या गुन्ह्यात पोलिसांनी आरोप केलाय। बाल न्याय अधिनियमानुसार बालकांची जबाबदारी असताना त्यांनी ती राखली नाही, बालकांची निगराणी केली नाही, त्यामुळे त्यांना सह आरोपी करण्यात आलं असल्याचं पोलिसांनी सांगितलंय।